यानंतरची आणखी एक मोठी अपडेट या बातमी संदर्भात आहे, ती म्हणजे आमदार मांडेकरांची मंत्री आदिती तटकरे यांना त्यांनी फोन केलेला आहे। फोनवरून त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुद्धा केलेली आहे। आदिती तटकरे यांनी आंदोलकांशी संवाद सुद्धा साधल्याचं समजतं आहे। आमच्या महिलेशी बोलायला फोन आपण ऐका ना, आता तुम्हाला आमची विनंती फडणवीस साहेब स्वतः बोलत होते, ठीक आहे, तुमच्या मनात राग येईल त्यामध्ये आमचं काही दुमत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे। परंतु आपल्याला आता आपण चर्चा केली, आपण तुमच्या गावातली आज झालो मुद्दामा येत होतो, फडणवीस साहेबांची वेळ घेऊन समस्या भेटून त्यांचा विरोध केला, जो सरकारी वकील लागेल तो त्यामुळे एकंदरीतच सध्या नसरापूरचं वातावरण अतिशय तणावजन्य असल्याचं पाहायला मिळतंय। आमदार शंकर मांडेकर सुद्धा तिथे आलेले आहेत। समस्त ग्रामस्थांनी संतापजनक प्रतिक्रिया सुद्धा प्रत्येकाने इथे उमटवलेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मंत्री आदिती तटकरे आपल्यासोबत आहेत। आदितीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अशा वारंवार घटना घडत आहेत। एकीकडे चिमुकलींवरती अत्याचार केला जातोय, तर कुठे विवाहित महिलांना सुद्धा हे नराधम सोडत नाहीयेत। यासाठी या सगळे गुन्हे जर थांबवायचे असतील तर आपल्याला कुठे ना कुठेतरी कायदे सक्षम करण्याची गरज आहे, कायदे कठोर करण्याची गरज आहे, असं नाही वाटत आपल्याला? आणि हे या सगळ्या मुलींना हा न्याय मिळू शकतो की नाही राज्यामध्ये? खरं तर अतिशय संतप्त आणि खऱ्या अर्थानं निंदनीय असा हा संबंध प्रकार आहे। मी खरं तर सकाळपासून तिथे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती, पण तिथले जे स्थानिक आमदार आहेत शंकरजी मांडेकर यांनाही मी बराच वेळ संपर्क करून मला त्या कुटुंबासोबत बोलता यावं किंवा संपर्क करता यावं यासाठी माझे प्रयत्न सुरू होते। काही वेळापूर्वीच मी त्या सगळ्या नागरिकांसोबत मी त्यांच्यासोबत बोलली आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत सुद्धा त्यांनी स्थानिक आमदारांनी बोलणं करून दिलं। खरं तर आम्ही त्या सर्व नागरिकांना आम्ही आश्वासित केलं की झालेली घटना अतिशय घृणास्पद आहे। मी समजू शकते की त्या कुटुंबावर आणि त्या ग्रामस्थांवर आता काय काय त्यांचा संताप किंवा काय त्यांचं दुःख किंवा काय वेदना या त्या ठिकाणी असतील। आणि त्या चिमुकलीवर अशा पद्धतीनं अत्याचार होणं आणि त्या कुटुंबासाठी किती हा संबंध प्रसंग हा आव्हानात्मक किंवा वेदनादायी आहे। आम्ही शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने त्यांना आश्वासित केलंय की संबंध प्रकरणाची त्यांच्या अपेक्षेनुसार त्या ठिकाणी चौकशी केली जाईल। जो आरोपी आहे त्याला कडक शासन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या वतीने पावलंही उचलली जातील। त्याचबरोबर या संदर्भातले जे सरकारी वकील आहेत ते सुद्धा त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी दिले जातील। आणि माझाही आणखीन सातत्याने प्रयत्न आहे की परत एकदा त्यांच्या संपर्कात राहून ग्रामस्थ म्हणून कुटुंब म्हणून म्हणजे शासनाच्या वतीने अधिकाधिक आपल्याला या संबंध प्रकरणामध्ये कडक कारवाई करून त्या चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आणि जो नराधम आहे जो आरोपी आहे त्याला कडक शासन करून त्याला शिक्षा देणं मला वाटतं ही प्रमुख भूमिका ही सरकारची आणि गृह विभागाची आणि आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सुद्धा राहील। नक्कीच। पण आदितीजी, तुम्ही सुद्धा महिला व बालकल्याण मंत्री आहात, महिलांवरती असे वारंवार अत्याचार सुद्धा होत आहेत, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे कुठेतरी थांबायला हवं असं नाही वाटत तुम्हाला? कारण यांसारख्या घटनांमुळे अजूनही महिला आपल्या राज्यामध्ये असुरक्षित आहेत। महिला सुद्धा आता घराबाहेर पडायचं की नाही असं आता त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे। ही खरं तर अतिशय घृणास्पद आणि खऱ्या अर्थानं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा संबंध प्रसंग आहे।
आणि आपण प्रगतिशील महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, महिलांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण अनेक पावलं उचलतो आणि अशा पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये कधीही खपवून घेतल्या जाणार नाहीत, हे निश्चित आहे. आणि त्यातून जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित मुलीला, त्या चिमुकलीला न्याय मिळणं आणि त्याचबरोबर त्या ग्रामस्थांनी जी आज घेतलेली भूमिका आहे, कुठे ना कुठेतरी हा एक उठाव जो त्यांनी केलेला आहे हा स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या भावना त्या संदर्भातल्या तीव्र आहेत. आणि त्या कोणाचाही म्हणजे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण अशी एखादी घटना झाल्यावर स्वाभाविक आहे की अशा पद्धतीच्या भावना व्यक्त होणं आणि त्याच्यामुळे जे काही त्यांनी जी काही भूमिका घेतली याचा मी काही म्हणजे त्याच्यावर वेगळं काही दुमत असण्याचं काही कारण नाही. कारण कोणासोबत हा प्रसंग झाला तर कोणी त्या पद्धतीनं रिॲक्ट करेल, इतकी घृणास्पद ही सबंध घटना आहे. पण त्याच्यामध्ये अधिकाधिक त्यांना न्याय आणि त्या चिमुकलीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जी पावलं असतील ते आम्ही उचलायचा प्रयत्न. नक्कीच. धन्यवाद आदितीजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.